म्हणलं तर इथं मुंबईत भाकरी बसत नव्हते. खरंच नतमस्तक असा समाज होणे नाही. खरंच मराठा समाजात भयानक एकजूट होती. पुढच्या बैठकीत तुम्हाला जिथं घ्यायची तिथं घ्या, पण सांगितलेल्या सिस्टम प्रमाणे मला वाटतं आता काम उभा करा. सोलापूर जिल्हा तुमचे सगळे तिकडची बैठक तुम्ही सगळे लावून घ्या. कोणत्या दिवशी लावायची बघा, कारण सोलापूर जिल्ह्याची एका जागेवर मध्यभागी घ्या, म्हणजे सगळ्यांना अडचण येणार नाही यायला जायला. मला वाटतं पंढरपूर काहीतरी जवळ भरतंय असं म्हणतात. पंढरपूरला टाकून द्या पूर्ण जिल्ह्याची बैठक. पण बैठक सोलापूरचं काय सांगायची गरज नाही. सोलापूर आणि तुम्हाला इकडं तालुके जवळ करा तुम्ही, म्हणजे इंदापूरला अटॅच असणारे तालुके, अशी ही बैठक टाका. पुणे जिल्ह्याला 2 टाकू आपण. पुणे जिल्ह्याला 1 बैठक नको, 2 टाकू. मग तुमच्या अलीकडचा भाग जेवढा येतोय एक 4-5 तालुक्याचा तुम्ही एकत्र घ्या. त्याच्यात आपण पुढील दिशा ठरवू. आता जर सगळं सांगितलं तर मग पुढं मजा येणार नाही. त्याच्यात काय विषय आहेत काय नाहीत. आणि असे आरोप करणारे, खोटे बदनामी करणारे हे लोक समाजात सरकार वाढवायला लागले. त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवा. आणि कोण धमक्या धमक्या देत आहे ना, मी आता त्या दिवशी सांगितलं, तो फक्त मार. तो मारलं त्या दिवशी ते संपलं. मराठ्याच्या हातात जर दगड नाही आला ना, ताताने फोडून नरडा फोडी देईल बा, ताताने फोडून. आणि तुला जाताना आमच्याच गावातून जाणार नाही नेत्याला. एखादा गाव तो असेल तर मध्ये जाताना मराठीच तर रस्त्यात तुम्ही गोळ्या घालणार आहेत बंदूक घेऊन, तर आमचे बी कुरडीच घेऊन थांबणार रस्त्यात. तू काय टेन्शन घेऊ नको. का त्यांचं ऐकत नाहीत ना आपण.